शेतकरी मित्रांनो, तुम्ही जरी कापसाचं भरघोस उत्पन्न घेत असाल आणि तुमचा कापूस हा हमीभावमध्ये घेतला जात नाही, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट ही समोर आलेली आहे। ते म्हणजे आता CCIने कापूस भावांतर योजना राबवण्याचा विचार केलेला असून हा लाभ डायरेक्टली शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। कशा पद्धतीने कापूस भावांतर योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, त्यानंतर कशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे, कोणाकोणाला याचा लाभ दिला जाणार आहे आणि कशा पद्धतीने याची अंमलबजावणी प्रक्रिया असणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बरेच शेतकरी मित्र हे कापसाचं उत्पन्न घेत असतात, भरघोस उत्पन्नही घेतात, परंतु जेव्हा त्यांचा कापूस त्यांना मार्केटमध्ये घेऊन जाण्याची वेळ येत असते तेव्हा त्यांच्या कापसाला हा भाव मिळत नसतो। आर्थिक उत्पन्न आहे तर ते आर्थिक उत्पन्न हे कमकुवत होत असतं। याचाच विचार करत CCIने कापूस भावांतर योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून आता डायरेक्टली शेतकऱ्यांचा जो कापूस आहे तर तो हमीभावामध्येच विकला जाईल, याचं संपूर्ण लक्ष या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ हा खरोखर मिळावा त्यासाठी ही कापूस भावांतर योजना राबवण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव पडलेल्या काळात दिलासा देण्यासाठी CCIच्या माध्यमातून सरकार हमीभावाने कापूस खरेदी करते, पण 2 हंगामात CCI कापूस खरेदीचा ताण आला होता। CCIला दोन्ही हंगामात 100 लाख गाठींपेक्षा अधिक कापूस खरेदी करावा लागला। एवढे होऊनही हमीभाव खरेदीचा सर्वच शेतकऱ्यांना फायदा मिळाला नाही। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ कसा मिळेल आणि खरेदीऐवजी दुसरा कार्यक्षम पर्याय कोणता हे शोधण्यासाठी डिसेंबर 2024 मध्ये नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती। या बैठकीत भावांतर योजना राबवण्याचा हिरवा कंदील दाखवण्यात आला होता। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात CCI आता किमान आधारभूत किमतीचे म्हणजे हमीभाव कापूस खरेदी करण्याऐवजी भावांतर योजना राबवण्याचा विचार करत आहे। भावांतर योजनेची फलनिश्चिती तपासणीसाठी 2026-27च्या हंगामात आंध्र प्रदेश आणि तेलंगणात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवली जाणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारच्या PM आशा कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस खरेदीचे पैसे DBT मार्फत जमा होणार आहेत। तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये आपल्या गरजेनुसार कापूस हा विकता येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनातही एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल, तर ही भावांतर योजना कशी असणार आहे? तर शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विकल्यानंतर मिळालेला भाव आणि हमीभाव यातील फरक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे। उदाहरणार्थ, यंदा जरी कापसाला हमीभाव 8,110 रुपये आहे, तर बहुतांश शेतकऱ्यांना बाजारात 7,000चा भाव मिळाला, तर या भावांतर योजनेतून या शेतकऱ्यांना उर्वरित 1,110 रुपये भाव फरक मिळाला असता। तर अशी ही कापूस भावांतर योजना ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात प्रायोगिक तत्वावर चालू वर्षी राबवण्याचा विचार करत आहे। त्यानंतर संपूर्ण राज्यांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कळालं असेल की कशी असणार आहे भावांतर योजना। तर या योजनेअंतर्गत उर्वरित जे हमीभावाचे वरचे पैसे असतील तर ते सरकार तुम्हाला DBTच्या माध्यमातून देणार आहे। जरी तुम्हाला बाजारात उदाहरणार्थ 6,000 रुपये तुमचा कापूस गेला आणि त्या वर्षी तो जो हमीभाव आहे तो 8,000 असेल, तर उर्वरित वरचे जे 2,000 आहे तर ते सरकार तुम्हाला देणार आहे। त्यामुळे निश्चितच या योजनेचा सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने लाभ मिळेल आणि त्यांचा आर्थिक उत्पन्न वाढेल।